नमस्कार मित्रांनो, मिशिगन स्टेटमधनं हा व्हिडिओ मी दाखवण्याचं कारण असं होतं की मी आत्ता मिशिगन थोडंसं कन्फ्युजन होईल म्हणून मी सांगतो आहे. मिशिगन हे अमेरिकेतलं एक स्टेट आहे. जसं इलिनॉय स्टेट आहे तसं त्या मिशिगन स्टेटमध्ये आम्ही फिरायला आलेलो आहे. आणि त्या मिशिगन स्टेटमध्ये मिशिगन सिटी म्हणून एक राज्य म्हणूयात आपण, किंवा एक परगणा आहे. आणि त्या मिशिगन सिटीच्या अंडरच मिशिगन आयलंड म्हणून आहे, जो आम्ही एक व्हिडिओ मी काही व्हिडिओ टाकलेले असेल तर मिशिगन नव्हे, आपलं मिशिगन स्टेटमधल्या मिशिगन सिटीमधल्या मिशिगन मकॅनो आयलंडमधले ते व्हिडिओ आहे. आणि मकॅनो हे एक शहर आहे मिशिगन सिटीमध्ये. बरोबर आहे, मी कन्फ्यूज होत नसेल तर मी पण थोडं कन्फ्यूज झालो होतो, त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. हा त्याला जोडणार आहे खरं, मी अजून अपलोड केला की नाही मला माहिती नाही आहे खरं. आणि मी आत्ता मॉर्निंग वॉक करता असताना ही क्लिप जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात आता ही क्लिप मी कुठे जोडेल की एक 2 मिनटाचा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे स्पेअरमध्ये, त्याच्यामध्ये मी कदाचित जोडेन. आता कुठे सोडणार आहे मला नक्की माहिती नाही आहे, पण कुठेतरी तो असेल. पण त्या व्हिडिओमध्ये हे क्लॅरिफिकेशन येईल असं मला वाटतं आहे. एकाच 1-2 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी जोडेन. आणि एक छोटं घर दाखवलेलं आहे, मोस्ट प्रॉबेबली मी त्याच्यामध्ये जोडेन. एनिवे आपल्याला काय त्याच्याशी करायचं आहे, आपल्याला व्हिडिओ चांगला मिळाला, दृश्य माझं बोलणं व्यवस्थित नसेल पण दृश्य चांगली मिळाली अशी कारण आहे फक्त, बरं की नाही. जर हा मॉर्निंग वॉक चालू आहे माझा, मी एन स्ट्रीटला मॉर्निंग वॉक करतो आहे. आणि आमचं घर अजून बरंच दूर आहे. मी आता मॉर्निंग वॉकमधल्या रिटर्न म्हणजे परतीकडे चाललेलो आहे. साधारण एक 4-5 किलोमीटर जायचं आणि 4-5 किलोमीटर यायचं, असे साधारण एक मी US आल्यानंतरसुद्धा हाच उपक्रम करतो आहे. आणि पाहिजे कितीही म्हातारेग्रस्त कामं करत असतात पहा. आणि हे आरवीचं स्पॉट आहे, म्हणजे इथे आरवी लावलेले असतात. तिथं समोर दिसत असेल की ते पहा, मॅकॅनो सिटी मध्ये आलेलो आहे मी. आणि मॅकॅनो हे सिटी वेगळं आणि मॅकॅनो आयलंड हे खाली वाचत असाल पहा तुम्ही, मॅकॅनो सिटी. ह्या मॅकॅनो सिटीमध्ये आलो आहे. हे मॅकॅनो सिटी हे मिशिगन स्टेटमधलं एक शहर आहे. आणि त्या शहरामधलं मॅकॅनो आयलंड, जे मी आत्ता वर उल्लेख केला, त्या मॅकॅनो आयलंडला आम्ही काल जाऊन आलेलो होतो. तर परत चॅनल शेअर करा, चॅनल लाईक करा. ओके, थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. हे पहा, हे मॅकॅनो ह्या आयलंडला मी जाऊन आलो. हे जे आहे ना, हे मॅकॅनो आयलंड वेगळं आणि मॅकॅनो सिटी वेगळी. थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. खूपच जुन्या प्रकारचं घर असावं हे, ॲब्सोल्युटली जुनं. म्हणजे किती जुनं ते काही सांगता येणार नाही मला, पण ह्याच्या दिसण्यावरून तरी वाटतं आहे. कारण पहा, तो पोर्च पहा, ते दरवाजे पहा, बाकी त्यानंतर ही चिमणी. आता चिमणी मोठी असते बऱ्याच ठिकाणी, घर छोटं जरी असलं तरी, पण ह्याची चिमणी फार छोटी आहे. म्हणजे बऱ्याच काही वर्षांचं घर असावं. किती वर्षाचं असेल ते मला नाही माहिती. ते पाहिजे तसं छोटंच घर आहे फार. आणि या घराच्या इथे हे लॉन कट करतायत.
मला पुढे जर चान्स मिळाला तर मी पाहू शकतो आहे जायचं. तर जसं म्हटलं मी तुम्हाला, पहा जितक्या जुनं घर असावं, किती जुनं आहे ह्याचं. आणि इकडे मिशिगन सिटीमध्ये मी जिकडे आलो आहे तिकडे अशी जुन्या पद्धतीचीच घरं आहेत. WC वगैरे पण बाहेरच असावं कदाचित. आणि हे रोडपासनं अगदी जवळ आहे. या बाजूला पण सुधारित घरं आहेत. हे जर पाहिलं तर आपण हे मोडकळीस आलेलं पण म्हणू शकतो. मी कन्फर्म म्हणून शकणार नाही आहे, पण जुनं आहे एवढं कन्फर्म सांगू शकतो. ह्याच्या विंडोसुद्धा मला आपल्याकडे जशा झेड सेक्शनमध्ये लोखंडे असतात तशा आहेत. हिंजेस पण तसेच आहेत. दरवाजे बिजागऱ्यासुद्धा तशाच आहेत. असं एकंदरीत हे घर आहे. पहा खूप जुनं असावं, म्हणजे असं काय ऐतिहासिक वगैरे नसावं. इवन मी जर जर डिटेल पाहिलं तर त्या दरवाजाच्या डोअर फ्रेमसुद्धा लाकडी आहेत, सॉरी मेटॅलिक आहेत. आणि खाली जसं म्हटलं मी तसं लाकूड यूज करतात. तो जो चढ आहे, प्लॅटफॉर्म आहे, तो सुद्धा लाकडी आहे. पहा असं आपण आता घर पाहिल्यानंतर पुढे जाऊयात. मी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे खरं. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. द शोअर ॲट मक्कीनाव. आणि त्या बाजूला आहे म्हणजे मागून आलो चालत असा. आता इकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे मी. मला माहिती नाही कुठपर्यंत जाईन ते. उगीच आपलं घुसायचं म्हणून मी लिटरली घुसतो आहे. हे पाहिजे असं समोर. कदाचित हा बीचकडे रस्ता जाईन म्हणून मी इनफॅक्ट निघालो आहे खरं. मला माहिती नाही तो जाणार आहे की नाही ते. आणि मी असा मागून येतो म्हटलं जसं मी तुम्हाला. बीचकडे जात असेल तर वेल अँड गुड, नाही तर परत रिटर्न व्हायचं. त्यामुळे मी असं मॉर्निंग वॉकच्या नावाखाली असं चालत राहिलेलो आहे. खरं तर हा पूर्णपणे डांबरी रस्ता आहे. डक क्रॉसिंग. अच्छा, अगोदरच आलं आहे पहा. डक क्रॉसिंग म्हणजे हे पॉन्ड आहे. इकडे सुद्धा कचऱ्याची गाडी येतेच आहे म्हणा. तर मी ऑलमोस्ट रस्त्यापर्यंत मागून आलेलो आहे. आणि हे कॅम्पिंगसाठी मेन रस्त्यापर्यंत पोहोचेल मी आता. समोर रस्ता दिसत असेल पहा. आणि ह्या आरवी गाड्या अशा असतात, त्यांना लाईटची सुद्धा सोय केलेली आहे पहा. इथे सुद्धा पॉईंट आहेत लाईटचे आणि त्याला नंबर दिलेले आहेत. आणि आता मी मेन रस्त्यापर्यंत आलो आहे पहा. हे केवळ कॅम्पिंग म्हणजे मॉटेल्स वेगळे आणि हे कॅम्पिंग करण्यासाठी केलेलं. आपण जे आत्ता आलो असेल ना ते ह्याच्या मागे. आणि हे रस्त्याच्या कडेला इतका रस्त्याच्या कडेला परत दाखवतो मी. हे पाहिजे हा जो ॲरो दाखवला त्याप्रमाणे